नमस्कार. जनार्दन मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. शहरातील महत्त्वाची घडामोडी अशी आहे की 2 डिसेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि ही निवडणुका शांततेत पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार होता, पण माननीय न्यायालयाने यात हस्तक्षेप करून हा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावा असा आदेश दिला. त्या माननीय न्यायालयाचा मान राखून महाराष्ट्र निवडणूक आयोगाने हा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर केला. तर चला मग आपण या निवडणुकीच्या निकालाचा वेगवान आढावा घेऊया. तर खुलदाबाद नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया. खुलदाबादमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमिर पटेल यांनी 4,989 मते घेऊन आपले प्रतिस्पर्धी भाजपाचे परसराम बारगड यांच्या 1,213 मतांनी दारुण पराभव केला. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार परसराम बारगड यांना 3,776 मते पडाली. आणि आता सदस्यांबद्दल आपण माहिती करून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे 9 सदस्य निवडून आले. भारतीय जनता पक्षाचे 7 सदस्य निवडून आले. असं एकूण 19 सदस्य आणि काँग्रेसचे नगराध्यक्ष आमिर पटेल हे खुलदाबाद नगरपालिके परिषदेत निवडून आले. कन्नड शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल असा लागला. इथे प्रस्थापितांना धक्का देऊन मतदारांनी काँग्रेसला संधी दिली आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला संधी दिलेली आहे. कन्नडमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख फरीन बेगम शेख जावेद यांनी 12,761 मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाची उमेदवार स्वाती कोले यांच्या 858 मतांनी दारुण पराभव केला. या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवार स्वाती कोले यांना 11,903 मते पडाली. आता सदस्यांविषयी आकडा असा बलाबल असं राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 12 सदस्य निवडून आले. काँग्रेसचे 6 आणि शिवसेना शिंदे गटाचे 3 सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे 3 सदस्य आणि एका पक्ष असं एकूण 25 सदस्य कन्नड नगर परिषदेत निवडून आले. परिषदेच्या निवडणुकीचा निकालही धक्कादायक लागला. इथे शिंदे सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विद्या कौसानकर यांनी 12,500 मते घेऊन उभाटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार अपर्णा गोरडे यांच्या 3,702 मतांनी दारुण पराभव केला. या निवडणुकीत उभाटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अपर्णा गोरडे यांना 7,798 मते पडाली. आणि सदस्यांविषयी आपण माहिती करून घेतली तर सदस्य संख्या अशी राहिली. शिंदे सेनेचे 17 सदस्य निवडून आले. भाजपाचे 1, काँग्रेसचे 4 सदस्य निवडून आले आणि अजित पवार गटाचे 2 सदस्य, उभाटाच्या 1 याप्रमाणे 25 सदस्य पैठण नगर परिषदेत निवडून आले. सिल्लोड नगर परिषदेचा निकालही धक्कादायकच लागलेला आहे. इथे शिंदे सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी 31,438 मते घेऊन आपले प्रतिस्पर्धी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोज मोरेलू यांच्या 23,546 मतांनी दारुण पराभव केला. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मनोज मोरेलू यांना 7,892 मते पडाली. आणि सदस्यांविषयी आपण माहिती घेतली तर ती अशी आहे. शिंदे सेनेचे 25 सदस्य निवडून आले. भाजपाचे 3 असं एकूण टोटल 28 सदस्य सिल्लोड नगर परिषदेत निवडून आले. फुलंब्री नगरपरिषदेचा निकालही धक्कादायक लागला. इथे मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांना संधी दिली आहे. राजेंद्र ठोंबरे यांनी 8,214 मते घेऊन भाजपाचे सुहास शिरसाट यांच्या 1,797 मतांनी दारुण पराभव केला. या
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुहास शिरसाट यांना 6,417 मते पडाली. आणि सदस्य संख्येबद्दल आपण विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे 5 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 1, काँग्रेसचे 4 सदस्य आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 7 सदस्य या निवडणुकीत एकूण 17 सदस्य याप्रमाणे निवडून आले. वैजापूर नगर परिषदेच्या निकालही धक्कादायक लागला. वैजापूरमध्ये भाजपाचे दिनेश परदेशी यांनी 18,028 मते घेऊन शिंदे सेनेचे संजय बोरनार यांचा दारुण पराभव केला. 6,248 मतांनी त्यांचा दारुण पराभव केला. आणि या निवडणुकीत शिंदे सेनेचे संजय बोरनार यांना 11,780 मते पडाले. सदस्य संख्यांबद्दल विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे 11 सदस्य निवडून आले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे 4, शिंदे सेनेचे 10 असे एकूण 25 सदस्य वैजापूर नगर परिषदेत निवडून आले. गंगापूर नगर परिषदेचाही निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार संजय जाधव यांनी भाजपाचे प्रदीप पाटील यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत संजय जाधव यांनी 9,739 मते घेऊन भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रदीप पाटील यांच्या 2,252 मतांनी दारुण पराभव केला. या निवडणुकीत भाजपाचे प्रदीप पाटील यांना 7,487 मते घेतली. सदस्यांविषयी आपण माहिती घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 11 सदस्य निवडून आले, भारतीय जनता पक्षाचे 7 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 1 अपक्ष असं एकूण 20 सदस्य गंगापूर नगर परिषदेत निवडून आले. या गंगापूर प्रस्थापितांनीही यंदा गंगापूरमध्ये वेगळाच विचार केला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संजय जाधव यांना संधी दिली आणि प्रशांत बंब त्यांचा जो गड समजला जातो त्यांना तो गड राखता आला नाही. खुलदाबादमध्येही प्रशांत बंब यांची काही कामगिरी दिसून आली नाही आणि विशेष म्हणजे गंगापूरमध्ये सुद्धा त्यांना फारसा आपला प्रभाव दाखवता आला नाही. आणि तसं पाहिलं तर फुलंब्रीमध्येही वेगळंच चित्र निर्माण झाला होता. तिथेही प्रस्थापिताला धक्का दिला, धक्कातंत्र वापरला गेला. मतदारांनी उभाटाचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांना संधी दिली आणि प्रस्थापितांना धक्का दिला. म्हणजे हे कुठेतरी भाजपासाठी त्यांची कामगिरी जशी पाहिजे तशी दिसली नाही.